स्वातंत्र्यवीर सावरकरांना 1911 साली काळ्या पाण्याची ब्रिटिशांनी शिक्षा दिली हे देशाच्या सुवर्णमय इतिहासामध्ये नमूद आहे. परंतु सावरकरांच्याही 50 वर्ष अगोदर म्हणजे 1859 साली बीड जिल्ह्यातील एका क्रांतिकारकाला काळ्या पाण्याची शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावली होती आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येच या थोर क्रांतिकारकाचा मृत्यू झाला होता हे अनेकांना माहीत नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या या जहाल क्रांतिकारकाचा इतिहास आता नाही राहणार अंधारात, कारण सारांश टाकणार आहे त्याच्यावर प्रकाश. कोण होते हे बीडचे भूमिपुत्र ज्यांना झाली होती काळ्या पाण्याची शिक्षा? का झाली होती ही शिक्षा? काय संबंध होता या क्रांतिकारकाचा 1857च्या राष्ट्रीय उठावाशी आणि या उठावाचे नायक नानासाहेब पेशव्यांशी? पाहूया रोमांचकारी हा दैदिप्यमान इतिहास पुढच्या काही मिनिटांमध्ये. मंडळी, तो काळ होता 1857च्या राष्ट्रीय उठावाचा. याच वर्षी 17 जुलैला हैदराबाद संस्थानाच्या ब्रिटिश प्रेसिडेन्सीवर भारतीयांनी जोरदार हल्ला केला. त्याचा वणवा बीडपर्यंत पोहोचला. उठावाचे नायक नानासाहेब पेशव्यांच्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण देश भारावलेला होता. हजारो तरुण त्यांच्या संपर्कामध्ये आले होते. त्यापैकी एक होते बीडचे भूमिपुत्र हुतात्मा रंगनाथराव पागे कुलकर्णी. त्यांच्या सोबत होते दुसरे भूमिपुत्र सोनाजीराव पंडित. रंगनाथराव कुलकर्णी यांनी बीड परिसरामध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण केला. सोनाजी पंडित यांच्या सांगण्यावरून ते मध्य प्रदेशात बेरवधोडा या गावी नानासाहेब पेशव्यांना पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी भेटायला गेले. सोनाजीराव पंडितांनी दिलेलं पत्र नाना पेशव्यांना त्यांनी दिलं. नानासाहेब पेशव्यांनी बीडसह मराठवाड्यातील काही प्रमुखांना ब्रिटिशांशी लढण्यास प्रेरित करणारी आव्हानात्मक पत्रे त्यांना दिली. या पत्रात नानासाहेब पेशव्यांनी म्हटलं होतं की ब्रिटिश आमच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवत आहेत, तरी लोक भावना शून्य झालेले आहेत, याचं मला प्रचंड दुःख वाटतं. यासाठी सर्व कुलकर्णी, देशपांडे, देशमुख, अधिकारी, त्याचप्रमाणे सर्व मुस्लिम आणि हिंदू यांनी एकत्रितपणे मजबूत होऊन या बंडात सामील होण्याचं आवाहन मी करतो, असं नानासाहेब पेशव्यांनी त्या पत्रामध्ये आवाहन केलं होतं. नानासाहेब पेशव्यांची ही पत्र 4 जुलै रमजान वैशाख शुद्ध पंचमी रविवार शके 1780 म्हणजेच 1858 रोजी लिहून रंगनाथराव पागे कुलकर्णी यांना त्यांनी ती दिलेली होती. ही पत्रे घेऊन रंगनाथराव बीडकर निघालेही, पण दुर्दैवाने वाटेत दरोडेखोरांनी त्यांना लुटलं आणि ही पत्रेही पळवली. मात्र रंगनाथरावांनी 2 पत्रे आपल्या पगडीमध्ये लपवून ठेवल्यानं ती वाचली. त्यातलं एक पत्र सोनाजीराव पंडितांना होतं, पण दुर्दैवाने रंगनाथराव येण्या अगोदरच सोनाजीराव पंडितांचं निधन झालेलं होतं. ही पत्रे आजही हैदराबादच्या केंद्रीय अभिलेखागारामध्ये पाहता येतील. रंगनाथरावांनी नानासाहेब पेशव्यांचं आवाहन सर्वदूर पोहोचवलं. त्यामुळे प्रचंड मोठा उठाव होण्याची शक्यताच निर्माण झाली होती. ब्रिटिशांना हे सगळं कळालं. ब्रिटिशांनी रंगनाथराव कुलकर्णी यांना तातडीनं अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली इसवी सन 1859 साली त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना डांबण्यात आलं. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाच दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1860 मध्ये त्यांचा तुरुंगामध्येच दुर्दैवी मृत्यू झाला. हुतात्मा रंगनाथराव पागे कुलकर्णींच्या रूपानं अंदमानच्या तुरुंगाच्या भिंतीवर बीडच्या या भूमिपुत्राने काळ्या पाण्यापर्यंत मारलेली धडक स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात गौरवाने नोंदवल्या गेली. बीड जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये याचा गौरवास्पद उल्लेख आढळून येतो.
मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वप्रथम काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे आणि तिथेच हुतात्मा झालेले रंगनाथराव कुलकर्णींच्या हृदयात खोलपर्यंत राष्ट्रभक्ती पाहून अंदमानच्या समुद्राचे खोलपणही लाजले असेल. ने मदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केलेली भावना कदाचित त्यापूर्वी रंगनाथराव कुलकर्णींच्या हृदयातूनही व्यक्त झाली असेल. बीडची भूमी संघर्षाची आहे, अन्यायाविरुद्ध दंड ठोपटणारी, त्यागाची आणि हुतात्म्याची. मंडळी, हे महान देशभक्त जन्मले म्हणून आम्हाला मिळालं स्वातंत्र्य. ते जपूया, त्याचं पावित्र्य राखूया. ब्रिटिशांच्या विरोधात लढता लढता काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना हुतात्मा झालेले मराठवाड्यातले पहिले स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा रंगनाथराव पागे कुलकर्णी यांना शतशः सलाम. एक शायर असं म्हणतो की शहीदों के कब्र पर लगेंगे हर बरस मेले, शहीदों के कब्र पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही निशान बाकी होगा. पण मंडळी, रघुनाथराव कुलकर्णी यांच्यासारख्या हुतात्म्याची ना कबर ना त्यावर दीप. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता सारांश. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कृपया तुमच्या मित्राच्या, तुमच्या नातेवाईकाच्या आणि संबंधित सगळ्या ग्रुपवर याला मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा. आपला अज्ञात इतिहास कळू द्या महाराष्ट्राला की बीड असंही होतं. मंडळी, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट्स करा, लाईक करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या इतिहास विषयक तसंच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींवर सडेतोड भाष्य करणारा सारांशमध्ये. जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठामध्ये. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. सारांश.